फलंदाजीसाठी भोकरपाडा संघाकडून संदेश आणि मयूर गोले, संदेश पाटील आणि मयूर गोले. आणि गोलंदाजीच्या मार्कवर येते खरिवली संघाकडून रतीश महाडिक. कुशल पाटील, आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. कुशल पाटील खानो. कुशल पाटील आणि कैलास पाटील, कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. कुशल पाटील आणि कैलास पाटील. कुशल पाटील यांचं स्वागत करतील मंडळाचे सदस्य गणेश डोकले साहेब. सामन्याला सुरुवात. पहिले षटक घेऊन वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन रतीश संदेश. पंचांकडून वाईट चेंडूचा इशारा. सुंदरसे पंच लाभले ते सामन्यासाठी. चेतन देशमुख. सुंदर अशी गोलंदाजी ती रतीश यांची. फलंदाज आहेत ते संदेश. सुंदर असा चेंडू फलंदाजाला काहीच समजू शकले नाही. खनखनीत षटकार. डीजे सुंदरसा फटका मारला संदेश पाटील याने. धावसंख्येत पोहोचलोय 11च्या घरात. सुंदर असा चेंडू टाकला येतो रतीश यांनी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पण अतिशय वेगवान चेंडू होता. धावसंख्या स्थिरावली ते 11च्या घरात. पॉवर प्लेचं षटक चालू आहे ते. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. डीजे
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 17च्या घरात. सुंदर अशी फलंदाजी संदेश पाटील यांच्याकडून. खरोली संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येत आहेत ते अजय ढगे. सुंदर अशी फलंदाजी केली ती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात संदेश यांनी. आता स्ट्राईकला फलंदाज आहेत ते मयूर गोले आणि गोलंदाज आहेत ते अजय ढगे. सुंदर अशी फलंदाजी चालू होते समजाईक संघाकडून. चला सामन्याला सुरुवात होते. स्ट्रेट डायव्हच्या दिशेने टोलेला चेंडू. सुंदरसे क्षेत्ररक्षण. फलंदाज झेलबाद होतोय तो मयूर. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो वैभव. अंडर 19 चा प्लेयर आहे वैभव. मयूर गोलेंचा छोटा भाऊ. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे ती खरोली संघाकडून. पहिल्या चेंडूवर मयूर गोले यांची विकेट मिळवली आहे ते खरोली संघाने. स्ट्राईकला फलंदाज आहेत घानाघाती फलंदाज आहेत ते संदेश पाटील, ज्याने पहिल्या षटकात 17 धावांची लयलूट केली होती तो संदेश. सुंदर असा चेंडू फलंदाजाला काहीच समजू शकले नाही. सुंदर अशी गोलंदाजी चालू होती खरोली संघाकडून. धावसंख्या स्थिरावली 17च्या घरात. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत. लेग साइडच्या दिशेने टोल चेंडू. सुंदर असे क्षेत्ररक्षण झाले ते. धावसंख्या जाऊन पोचली ती 18च्या घरात. 1-18. सुरेख अशी गोलंदाजी चालू होती खरोली संघाकडून. अजय यांची पहिल्या षटकात स्कोर 17 झाला. दुसऱ्या षटकामध्ये स्कोर सुंदर अशी गोलंदाजी चालू होती अजय ढगे यांची. आणि स्ट्राईकला येतं वैभव. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोचले ती 19च्या घरात. 1-19. षटकातील काही चेंडू शिल्लक आणि स्ट्राईकला फलंदाज आहेत ते संदेश पाटील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने टोलला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार.
धावसंख्येत जाऊन पोहोचले 27च्या घरात. सुंदर अशी फलंदाजी चालू आहे, तसेच गोलंदाजी चालू आहे दोन्ही संघाकडून. लेग सेक्शन डिस्टन टोला चेंडू, सुंदर असे क्षेत्ररक्षण खेळाडूकडून. फलंदाज झेलबाद होत आहेत तो वैभव. राकेश यांच्याकडून. फलंदाज काहीच समजू शकले नाही. लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू, एक धावता घेतली आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण खेळाडूकडून रतीश यांच्याकडून. चेंडू जाते सीमारेषा पार, खणखणीत चौकार. काही चेंडू शिल्लक. खरंच समजाई भोकरपाडा संघाला ज्या फलंदाजाची गरज होती आणि तोच फलंदाज संदेश पाटील. बाद होतोय तो संदेश पाटील. समजाई भोकरपाडा संघाचा फलंदाज. धाव संख्या स्थिर होते.
पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सचिन मोरेला जास्तीत जास्त चेंडू खेळायचे आहेत. सचिन मोरे यांनी स्ट्राईक घेतली पाहिजे होती. अभिजित घोंगे सुद्धा तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करते अभिजित घोंगे. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झालेली ती 45. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभिजित घोंगेला खरंच मोठा फटका मारण्याची गरज आहे. आपल्या ताकदीचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. असू द्या, लेग बायच्या स्वरूपात का ना असू द्या. 1 धाव तर भेटली. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 46. मला वाटतं 3 चेंडू बाकी असतील आणि 3च्या 3 चेंडू सचिन मोरेला खेळले पाहिजेत. हे 3च्या 3 चेंडू सचिन मोरेने स्ट्राईक घेऊन फलंदाजी केली पाहिजे. पाहूया सचिन मोरे कशा प्रकारे फलंदाजी करते. सचिन टू संजय. चकमा देतोय गोलंदाज सचिन या फलंदाजाला. सचिन मोरेला हा चेंडू काही समजला नाही. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या झालेली आहे ती 46. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि हा मला वाटतं 4 धावा. डीप पॉइंट एक कव्हर पॉइंटच्या स्वरूपात खेळलेला होता तो सचिन मोरे यांनी. आणि ह्या 4 धावांचा फटका होता आणि कव्हर पॉइंटच्या स्वरूपात हा फटका 4 धाव्यांचा. 4 धावेने धावसंख्या झालेली ती समजाई भोकरपाडा संघाची 2/50. मला वाटतं ह्या चेंडूमध्ये सुंदर असा फटका. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चार षटक समाप्तीनंतर धावसंख्या आलेली ती भोकरपाडा संघाची 50. 51 धावांची गरज आहे ती खरिवली संघाला.
विभागातील लॉर्ड्स पाहायला मिळतात. प्रथम झालेल्या सामन्यामध्ये खैरली संघाने चांगले फलंदाजी करून आणि सामना जिंकला होता. जवळजवळ 71 धावांचं लक्ष्य गाठलं होतं आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला सोमजाई भोकरपाडा विरुद्ध करमेळे आणि त्या सामन्यामध्ये चांगले टिच्चून गोलंदाजी म्हणावे लागेल ते सोमजाई भोकरपाडाचे गोलंदाजांचे. मग रोहन दोहने असतील, समीप पाटील असे नौके गोलंदाज सोमजाई भोकरपाडा संघाने वापरले आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. परंतु आता मात्र चालू असलेला सामना सेकंड राऊंडचा सामना पाहायला मिळतोय खरिवली विरुद्ध सोमजाई भोकरपाडा. सोमजाई भोकरपाडाने नाणेफेक जिंकली होती. खरेदी संघाने नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं सोमजाई भोकरपाडा संघाला फलंदाजीसाठी. तो सोमजाई भोकरपाडा संघाने 4 षटकामध्ये धावा लावल्या त्या 50 धावा. तर 51 धावांचं लक्ष असताना सलामीच्या फलंदाज पाहायला मिळतात खरेदी संघाकडून राकेश गायकर ज्याची खोंडाचा हिटमॅन म्हणून ओळख आहे तो फलंदाज आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळतो गणेश हेलंडे. तर पहिल्या षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय सोमजाई भोकरपाडा संघाकडून भोकरपाडा विलेज जॉईन कडून मारा करतोय गोलंदाज संदेश पाटील. ज्याने फलंदाजीच्या बाबतीमध्ये विचार केला गेला तर 34 धावा, 14 चेंडू आणि 34 धावा अशी धारदार खेळी केली होती संदेश पाटील. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि कुठेतरी संघाची धुरा त्याच्याकडे असणार आहे. चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल, चांगले गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे कारण मॅन्डेटरी पॉवरफुल षटक हाताळतोय संदेश पाटील. आणि समोर एक फलंदाज त्याच ताकदीचा आहे राकेश गायकर, त्याची खोंडाची हिटमॅन म्हणून ओळख आहे. मोठे फटके मारणार हा फलंदाज. पाहूया काय करतो संदेश पाटील. संदेश पाटीलचा पहिलाचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक एंडला फलंदाज राकेश गायकर. पाहूया पहिलाच चेंडू. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु पंच जमिनीच्या समांतर हात करतात आणि इशारा करतात की हा चेंडू आहे स्क्वेअर आणि अवांतर धाव्याने संघाचं खातं खोलतोय खैरमी संघाचं. आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. टप्पा चांगला होता चेंडूचा परंतु कुठेतरी उजव्या यष्टीच्या खूपचा चेंडू बाहेर आहे आणि पंचांनी इशारा केला की हा चेंडू स्क्वेअर आहे. पाहूया पुढील चेंडू संदेश पाटील यांचा. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतात राकेश गायकर. ह्यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु तोच चेंडू आणि पंच इशारा करतात की हा देखील चेंडू स्क्वेअर आहे. धाव फलक मात्र आहे की पुढे जाते. धावसंख्या पोहोचते 2 या अंकावरती. निर्धाव चेंडूने यावेळेस संघाचा खाता देखील ओपन झाला होता आणि दुसरा देखील चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. 2 धावा लगावल्यात खरेदी संघाचा स्कोर बोर्डवर. पाहूया पुढील चेंडू संदेश पाटील यांचा. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून मारलेला हा फटका चेंडूला भिरकावले 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावफलक पुढे जातो आणि चांगला फटका पाहायला मिळाला. धावफलक जाऊन पोहोचते 6 या अंकावरती. पहिल्या चेंडू मध्ये मोठा फटका मारतोय फलंदाज राकेश गायकर आणि आपले संकेत देतोय तो गोलंदाज संदेश पाटीलला. डीजे मास्टर. पुढील चेंडू संदेश पाटील यांचा. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय राकेश गायकर. यावेळेस रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसला होता परंतु यष्टीरक्षक मात्र कुठेतरी चुकी करतो आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. बायच्या स्वरूपामध्ये 4 धाव.
सर राकेश यांच्या मार्फत, परंतु फटका मात्र फसलाय आणि लेग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल समीप पाटील यांचं. डीजे मास्टर चांगला धुन ऐकायला मिळतो. संदेश पाटील यांना कुठेतरी होप्स देण्याचा प्रयत्न करतात. डीजे मास्टर चांगले धुने ऐकायला मिळाले, परंतु आता राकेश याकडे जागण्यासाठी आले आहे फलंदाज खरेदी संघाकडून रोशन महाडिक. कुठेतरी चेंजेस पाहायला मिळतात खरेदी संघाकडून, जिथे वन डाऊनचा फलंदाज पाहायला मिळतो रतीश महाडिक. परंतु आता यावेळेस मात्र चेंजेस पाहायला मिळतोय या सामन्यासाठी म्हणावं लागेल. आणि रतीश महाडिकची जागा निश्चितच स्वतःचा लहान भाऊ रोशन महाडिक घेतोय. परंतु पाहूया काय रणनीती असणार आहे. गोलंदाज संदेश पाटील यांचा पुढचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. रोशनला मात्र चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडू सांगता झाले. धावफलक मात्र स्थिरावते ते 10 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. संदेशचा स्ट्राईकला फलंदाज रोशन. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये जर विजयी बनायचा असेल भोकरपाडा संघाला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अभिजित घोंगे यांचं. एका धावून धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 11 या अंकावरती. पुढील चेंडू आणि स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहायला मिळतोय. तो फलंदाज सलामीला आलाय. आता त्याचा गणेश हेलंडे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय रोशन महाडिक. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळताना संदेश पाटील. पाहूया पुढील चेंडू संदेश पाटीलचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगले चेंडू पाहायला मिळतोय. 45 करतात हे देखील षटक समाप्त होतोय. पहिल्या षटक समाप्त होतोय. एक चेंडू रोशनला मात्र चेंडू समजत नाही आणि त्रिपुरा होतोय फलंदाज
उर्फ बाहुबली. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहन दुधाने. पाहूया रोहनचा पुढील चेंडू काय रणनीती असणार आहे रोहनची. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज रतीश महाडिक. पाहूया पुढील चेंडू यावेळेस मात्र चेंडूला उंची जास्त क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि दुसरा हादरा मिळतोय, तिसरा हादरा मिळतोय या ठिकाणी रतीश महाडिक स्वरूपामध्ये खेळील संघाला. पाहूया पुढील चेंडू रोहनचा. हॅट्रिक घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि अचूक टप्प्यात म्हणजे पाहायला मिळते रोहनची. पाहूया पुढील चेंडू रोहनचा राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज स्ट्राईक एंडला गणेश. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलं फाईन लेगच्या रिजन मध्ये. चेंडू येतोय 4 धावांसाठी आणि 4 धावांचा पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 15 या अंकावर. धन्यवाद डीजे. दोन चेंडू चांगला पाहायला मिळाला रोहनच्या स्वरूपामध्ये, परंतु तिसरा चेंडू मात्र हप्पी स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला भिरकावला फायनल त्याच्यामध्ये 4 धावांसाठी. पाहूया पुढील चेंडू यावेळेस थर्डमॅनच्या स्वरूपामध्ये चेंडू मारतोय काँग्रेस क्रिकेट पाहायला मिळते. चेंडू देतोय 4 धावांसाठी आणि चांगला फटका म्हणावा लागेल गणेशचा. 4 धावांचा वापर पुढे जातोय. वसंत जाऊन पोहोचते ते 19 या अंकावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 19. तर गोल्डन संघाला शेवटची पुकार असेल. नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय गोल्डन संघ. पाहूया पुढील चेंडू यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच जमलेला समांतर इशारा करतात की हा चेंडू हा स्क्वेअर. एका धावून धावपलका पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू रोहनचा. स्ट्राईकला फलंदाज गणेश. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉकवर स्वरूपाचा चेंडू गणेशला माझा चेंडू समजत नाही आणि त्रिफळाची तो फलंदाज गणेश आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल रोहनची. 3 गाड्यांना तंबू. भोकरपाडा संघाच्या खेळाडूला विनंती आहे की बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सर्वांनी जायचं हॉलेंडर साठी. तिकडे केतन पाटील वडापाव आणायला गेलो, तुम्हाला वडापाव भेटणार नाही. पाहूया पुढील चेंडू रोहनचा. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते रोहनच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईकला मात्र फलंदाज आता पाहायला मिळतो अमर ढोगे. तर 9 स्ट्राईकला फलंदाज सचिन दाभोलकर. पाहूया पुढील चेंडू रोहनचा राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुढील चेंडू यावेळेस मोठा फटका मारण्यासाठी कुठेतरी फलंदाज बीट झालाय, पण स्वतःच्या फॉलोथ्रू कुठेतरी झेल सोडतो रोहन. चौथा हाता मिळू शकला असता, परंतु चुकी करतो रोहन स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. अशा टप्प्याचे गोलंदाजी धाव फरक मात्र स्थिर होत होते 21 या अंकावरती. एकवीस धाव संख्या झालेले 21. अजून हे 12 चेंडू 12 चेंडू 30 धावांची गरज. नाणेफेक जिंकलेला आहे खानाव संघाने. खानाव संघ तुमचा निर्णय काढवायचा आहे. पाहूया पुढील चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर पाहायला मिळते. सोमनाथ भोकरपाडा संघाकडून गोलंदाज समीप पाटील भोकरपाडा विले जैन करून मारा करतोय. कदाचित रोहनच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगले गोलंदाजी म्हणावी लागेल समीप पाटीलची. नौका गोलंदाज आहे. अंडर 19 मध्ये खेळतो हा गोलंदाज, परंतु आता मात्र मोठ्या टीम मध्ये खेळताना कुठेतरी अनुभवाचे बोल त्याला ऐकायला मिळतात. मग कर्णधार राजू ढोकले असे संदेश पाटील असतील, अभिजित घोंगे यांच्याकडून त्यांना वारंवार मार्गदर्शन पाहायला मिळतंय. परंतु आता मात्र देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उचली घेतोय. फलंदाजाला चेंडू मात्र समजत नाही. निर्धाव चेंडू सांगता झाले. धावफलक मात्र 21 या अंकावरती. अजूनही 30 धावांची गरज. 10 चेंडू 30 धावा. पाहूया पुढील चेंडू समीप पाटीलचा. स्ट्राईकला फलंदाज अमर. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी फलंदाज मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावफलक मात्र स्थिर होते ते 21 या अंकावरती. खानाव संघाचा कर्णधार मच्छिंद्र पाटील, तुम्हाला विनंती आहे की आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चेंडूला भेटवला वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये 1 धाव मिळते आणि एका धावांवर पुढे जातो. संख्या जाऊन पोहोचते ते 22 या अंकावरती. अजूनही 29 धावांची गरज आहे ती RSC खरिवली संघाला. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचते 22 या अंकावरती आणि चांगले गोलंदाजी पाहायला मिळतो सोमजाई भोकरपाडा संघाकडून. रोहन दुधाने असतील, समीप पाटील, स्वतः संदेश पाटील चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल सोमजाई भोकरपाडा संघाची.
सामना आपण आयोजित केलेले आहेत, तर आपण कृपया करून स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. यावेळेस निर्धाव चेंडू सांगता झाले. अजूनही 5 चेंडू आणि 29 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडूला भिरकावला मिड विकेट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल त्या ठिकाणी. मिड विकेट क्षेत्ररक्षक गणेश ढोकले चेंडूला उचलून फेकणार, तोपर्यंत मात्र मिळतो 1 धाव. एका धावून धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या अंकावरती आणि उर्वरित 4 चेंडूमध्ये गरज आहे ते 27 धावांची. 28 धावांची. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस बहुकोस स्वरूपाचा चेंडू. निधाव चेंडू सांगता झाले. अजून 3 चेंडू मध्ये 28 धावा लागावा लागतील, परंतु सामना पूर्णपणे झुकवला तो भोकरपाडा संघाच्या गोलंदाजाने. भोकरपाडा संघाकडे आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. गोलंदाज समीप पाटील असेल, रोहन दुधाने, संदेश पाटील आणि कर्णधार स्वतः राजू ढोकले देखील त्याच पद्धतीचे गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल अभिजित घोंगे यांचं कवडीमध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना, आणि फलंदाज बाद झालाय सचिन दाभोळकर. जुने चेंडू घ्यायचे. कानवा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. लवकरात लवकर गोल्डन संघाने आपल्या फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. गोल्डन संघ